नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज मनरेगाचं नाव बदलण्याच्या विधेयकावरून लोकसभेत जोरदार वादविवाद सुरू आहे। मंगळवारी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक सादर केलं असता काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी त्याला तीव्र विरोध केला होता। आज या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे, तर राज्यसभेतही अनेक महत्त्वाची विधेयके चर्चेसाठी सूचीबद्ध करण्यात आलेली आहेत। नागपूरच्या यशोधरानगर परिसरात चोरीची एक मोठी घटना घडली होती आणि ही घटना पोलिसांनी फक्त 2 तासांमध्ये या घटनेची उकल केली आहे। अज्ञात चोरानं घर आणि दुकानाचे कुलूप तोडून सुमारे 10,65,000 रुपयाची रोख रक्कम आणि दागिने चोरी केले। सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी जावेद उर्फ जाबीर दिलदार खान याला अटक केली आणि 7,52,000 रुपये मूल्याचा चोरीचा माल त्याच्यापासून जप्त करण्यात आला आहे। उर्वरित माल जप्त करण्यासाठी पुढचा तपास सुरू आहे। नागपूरमध्ये प्रतिभा प्रिंटिंग प्रेसवर बालभारतीच्या नकली पुस्तकांची छपाई करण्याचा सनसनीखेज प्रकरण समोर आलं आहे। 10वी आणि 11वीच्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयाच्या पुस्तकांची अवैध छपाई करून ती बाजारात पाठवण्यात येत होती। बालभारतीचे भंडार व्यवस्थापक दिलीप फिटकर आणि अधिकारी राकेश पोटधुके यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि छापामार कारवाई या दरम्यान करण्यात आली। घटनास्थळी हजारो बालभारतीची पुस्तकं विक्रीसाठी तयार करून पॅक केलेली आढळली, तर 8 ते 10,000 पुस्तके आधीच बाजारात पाठवण्यात आली होती। अखिल भारतीय मराठा महासंघाचे अधिकारी विशाल भोसले आणि अमित सवडे यावेळी घटनास्थळी दाखल होते आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या खुलाशाने शिक्षण क्षेत्रात मोठ्या फसवणुकीचं आणि कोट्यावधीचं नुकसान होण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना आमदार कृष्णा खोपडे यांनी शहराच्या विकासाबाबत बोलताना सांगितलं की गेल्या काही वर्षात नागपूरनं मोठी प्रगती केली आहे। सरकार आणि जनतेच्या सहकार्यामुळे मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल, IT पार्क तसेच औद्योगिक क्षेत्रांचा विकास झाला आहे। पुढे बोलताना खोपडे यांनी म्हटलंय की रोजगाराच्या संधी वाढल्या असून नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्याच्या उद्देशानं ठोस पावले देखील उचलली जात आहेत। नागपूरचा विकास हीच आमची प्राथमिकता आणि उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। जवळपास एका दशकानंतर शिल्पा शिंदे लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर है मध्ये अंगुरी भाभींच्या भूमिकेत पुन्हा परत येते। ही मालिका आता भाभीजी घर पर है 2.0 या नव्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या पुढे येते। एका मुलाखतीत शिल्पा यांनी सांगितलं की आपण पुन्हा या मालिकेत परतू असं कधीच वाटलं नव्हतं, मात्र काळानुसार गैरसमज दूर झालेत आणि हे सर्व नशिबामुळे घडलंय। त्यांनी असंही सांगितलं की प्रेक्षकांनी पुन्हा त्यांना त्याच जुन्या अंगुरी भाभीच्या स्वरूपात स्वीकारावं हीच त्यांची सर्वात मोठी चिंता आहे आणि हे त्यांचं रूप त्याच आत्म्याने साकारण्याचा त्या पूर्णपणे प्रयत्न देखील करणार आहेत। आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहरातले ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय न्यूज। धन्यवाद।